तर कसं काय मंडळी ही जी चर्चा तुम्ही बघताय ती चर्चा चालली आहे की फिरायला कधी जायचं, कसं जायचं आणि का जायचं. तर फिरायला जायला काय कारण लागतंय भाई. तरी पण मित्राचं काम कराडला. तर ते काम काय, तर ते काम आपल्याला व्हिडिओच्या मध्ये कळेल बघा. तर चर्चा केली आणि निघालो की नितेशचं पण काम होतं कराडकडंच. तो उतरणार होता रस्त्यांमध्ये. त्याचं काम झालं की तो आम्हाला जॉईन होणार होता, मिळणार होता. तर त्याला पण घेतलं आणि निघालो कराडच्या दिशेने. आता कराडात जायला चारी बाजूने रस्तं. आमच्या गावाहून म्हणायला गेलं तर पारगाव, इकडून गोरेगाव, रायगाव किंवा कडेगावकडून बी रस्ता आहे, कुर्ल्याकडून बी रस्ता आहे, इकडून रहमतपूरकडून बी रस्ता आहे. असं लय रस्ता बघा. तर आम्ही पकडला ह्यो पारगावचा रस्ता, जो शामगावला जाऊन मिळतोय आणि तिथनं शामगावच्या घाटातनं डायरेक्ट कराड. तर ह्या रस्त्यानं बघण्यासारखी लय ठिकाणं, निसर्गरम्य ठिकाणं म्हणा किंवा तलाव म्हणा किंवा नवीन हिरवळ आलेले झाडं म्हणा, आंब्याच्या, केळीच्या, नारळाच्या बागा म्हणा, शामगावचा घाट म्हणा, बघण्यासारखी लय ठिकाणं. ह्यो बघा, ह्यो त्योच शामगावचा घाट. इथंच बिबट्याचा वावर झालेला बघा. बिबट्याच्या लय बातम्या लागलेल्या त्या याच घाटात बरं का. या रस्त्यानं निघालो, शामगावच्या घाटात पोचलो. आता या चौकीची तुम्हाला गोष्ट माहीतच असेल, काय सीन असतो इथं. तर इथली चौकी पार केली आणि लागलो की पुढच्या रस्त्याला. अर्ध्या पाऊण तासाच्या रस्त्यानंतर प्रवासानंतर पोहोचलो कराडला. तर आम्ही कराडला कशासाठी आलो, तर बाबूला पाहिजे होतं एक फिश टँक तेच जे मासे पाळतात त्यातनं बुडबुड्या निघतात तीच. तर ती फिश टँक घ्यायचं होतं मित्राला. बघतोय तर काय इथं 3-4 दुकानं, पण एक बी दुकान उघडं नाही. काय माहिती काय झालेलं, पण दुकान उघडच नव्हतं बघा. एका दुकानाचा नंबर भेटला, लोकेशन भेटली. त्याला विचारलं तर तो म्हणला 4 वाजता येणार. 4 वाजेपर्यंत आता काय करायचं म्हणलं, कराड बघून घेऊ. कराड बघायचं म्हणल्यावर इथं लय ठिकाणं बघण्यासारखी. डीमार्ट बघायचं का संगम बघायचा. संगमावर गेलो, तिथं मँगो ज्यूस पिला. आता 4 वाजेपर्यंत काय करायचं जरा कराडातच हिंडलो आणि 4-4:30 वाजता गडी आला की